परवा दिवशी जी आपण फासेंची बेळ आणली होती ना, ती आमच्या मित्राला खूप आवडली. तो म्हणला अजून एकदा घेऊन यंदा. गेलो, बघतो तर काय इथं आतिषबाजी लाईट शो कशाचा. बघतो तर काय आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सांगोलमधील पूर्णावती पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं. त्याचाच लाईट शो ही चालू होता. तर राम राम मंडळी, आज श्लोकला घेऊन दुकानाकडे आलो होतो, कारण त्याच्या शाळेत त्याचा रक्तगट कोणता आहे त्याचं सर्टिफिकेट मागितलं होतं. मग इकडं दवाखान्यात आलो सरकारी. बघतो तर काय इथं त्यांचा आज 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिवस होता. आत गेलो, बघतो तर काय आज सगळेजण सुट्टीवर होते, कारण तिकडं कल्लास नाक्यावर त्यांचा कॅम्प होता. मग दुकानात आलो, मग त्याला आता खायला काय तर पाहिजे होतं. तो म्हणला आज मी आपल्या अमोल काकांकडून पुरी भाजी खाणार. मग काय पुरी भाजी आणून दिली. तो म्हणला 1 नंबर लागते. मग त्याला इकडं मम्मीच्या शाळेत पण सोडून आलो, कारण आपल्याला लय काम आहे आज. एवढं सगळं टायपिंग करायचं आहे, ह्याला आपला पूर्ण दिवसच जाईल. मग टायपिंग पूर्ण झाल्यावर म्हणलं आता काय तर खायला घेऊन यावं थंड. मग अमोलला विचारलं तर अमोल म्हणला स्काय स्कूपर 20 रुपये वाले सांग. हा ती 20 रुपयाला स्काय स्कूपर एक घेऊन हे असलं काय तर आण जा. आता गेलो, पण तिथं ते होतं 40 रुपयाचं. आपल्याला आणायचं 20 रुपयाचं 5 जणांसाठी, म्हणून काय आणलं नाही. मग संध्याकाळी आपले मित्र आले होते. त्यांना परवा दिवशी जी आपण फास्यांची भेळ सांगितली होती ना, ती त्यांना खूप आवडली. ते म्हणले तशीच अजून एक घेऊन या जावा. मग काय गेलो, आणि इकडे बघतो तर काय तर आतिषबाजी आणि लाईट शो चालू होता. म्हणलं बघावं तर काय, तर बघतो तर काय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सांगोलमधील जो पुतळा होता त्याचं आज उद्घाटन झालं. त्यासाठी एकनाथजी शिंदे पण येऊन गेले. त्याच्याबरोबर आपल्या एडिटरनं व्हिडिओ पण काढला. एकनाथ शिंदे 1 नंबर काम केलं, आणि आपल्या इंजिनियर साहेबांचा सत्कार पण झाला या सर्व कार्यक्रमात. लाईट शो आणि फटाकड्याच्या आतिषबाजीत मी एकदम विसरूनच गेलो. चला म्हणलं भेळ तर घेऊन या, आणि या सगळ्या गोंधळात मी जी फास्यांची भेळ आणायला पाहिजे होती त्याच्याऐवजी मी खुळपेकडूनच भेळ घेऊन गेलो. जाऊ द्या म्हणलं, आता बघावं कशी लागते. 1 नंबर लागली ती पण. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम.